ही ट्रॉफी देऊन सन्मानित करायचा. विनिंग टीम गावदेवी चिंचवली या सामन्यामध्ये विजय झाला, त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जातं. वेल डन, गुड जॉब चिंचवली संघ. थँक्यू सर्व मान्यवरांचा. तर निश्चित तुषार चार होईल. तर क्रिकेटचा अनुभव आम्ही सुद्धा घेतला. हॅलो. तर श्याम दादांच्या कॅप्टनीमध्ये आम्हाला एक ट्रॉफी शो मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर मात्र आपण पाहिलं शो मॅच संपली आहे. आपण पुन्हा एकदा स्पर्धेकडे वळूया. क्षमा असावी जे प्रेक्षक वर्ग आम्हाला ऐकता, परंतु मैत्रीपूर्वक संबंध टिकवण्यासाठी निश्चितच अशा काही मॅचेस ठेवणे फार गरजेचं आहे. तर स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात होताना पाहतोय. सेकंड राऊंडची लढत 4 षटकांचा सामना असेल. भाल विपक्ष स्वर्गीय अभिदादा 11 मांगरोल या दोन संघामध्ये हा घमासान युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये साहिलला आपण पाहू शकाल. पाटील गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. स्वर्गीय अभिदादा मांगरुल या सगळं सुरुवात झाली आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक थोडासा पंबलिंग होतोय. सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 1 पाहायला मिळते आहे. हॅलो. तर विकेटसाठी संदीप पाटील 11 रुपये पारितोषिक असेल. कडनं पारितोषिक आला. विकेट हॅट्रिक साठी 1444 हा रोख रक्कम असेल.
ती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती पोहोचलाय संघ भाल बी आणि एक गडी गमावताना पाहतोय. पॉवर प्लेमध्ये साहिलने चांगली गोलंदाजी केली आहे. मी म्हणेल पॉवर प्लेचा फायदा उचलता आला नाहीये. तडीचीचा विकेट हॅट्रिकसाठी आपण पॅडी पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे 1444 आणि त्याच्यानंतर संदीप दादा पाटील यांच्याकडनं 1111 रुपये हा पारितोषिक असेल. पाहायचं कोणता खेळाडू ठरेल का विकेट हॅट्रिक संपादन करू शकतो का. आणि निश्चित जयेश राजेश पाटील यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक आहे. जर मांगरूळ संघ आज टॉप 3 मध्ये क्वालिफाय करतोय तर त्या संपूर्ण मांगरूळ संघाला 4 तारखेला आई एकविरा ट्रिप असेल. बघा वेगळे वेगळे पारितोषिक तुम्हाला निश्चितच पाहायला मिळतं. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा लेझी क्रिकेट दुसऱ्या धावेसाठी येताना यस फलंदाज बाद. सारख्या फलंदाजाला मैदान सोडावं लागलं. तडीचीचा क्रिकेट ग्राउंड वरती फार कठीण आहे. आज आपण पाहिलं की जे संघ मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः संघर्ष करतात खेळ दाखवण्यासाठी. वेलकम टू द ग्राउंड आउट ऑफ द कार वाईट डिश लॉंग अपच्या बाहेर हा बिग बिग षटकार. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका खेळायचं होतं. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होतं. इथे लेन थोडीशी भरकटना मनोजला पाहू शकता आपण. विनोदच्या बॅटमधून षटकार राहिला. 16 धावा धापलकावरती पाहतोय आपण. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लेन थोडीशी बाहेर होती. व्हाईट बॉल अवंतर धाव. मनोज तयार आहे गोलंदाजी मार्गवरती. मलंगड एंड करणं. हा चेंडू सुरेख आहे परंतु इथे पंचांचा बोर्ड आकाशाकडे. एज होती फलंदाज विनोद. हाही फटका मात्र फसलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक. खराब क्रिकेट खराब क्रिकेट. सोप्प झेल जमिनीला दान होतो ना पाहतो आपण.
सिंगल, फक्त सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते तर 18 या आकड्यावरती कॅचेस विन द मॅचेस. सर झेल पकडणं फार गरजेचं होतं. झेल ड्रॉप झाली आहे. 18 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. फुलटॉसचा चेंडू होता, मिस केलाय. थोडंसं फंबलिंग होताना पाहतोय, परंतु चेंडूला अडवण्यात यशस्वी ठरताना पाहतोय. 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 या आकड्यावरती धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते. पाहू शकाल व्यासपीठावरती त्यांचं आगमन होताना पाहतोय. सन्माननीय आपण पाहू शकाल अमित दादा चिखंकर या साहेबांचं इथे आगमन होत आहे. व्यासपीठावरती दादांचं स्वागत आहे. छत्रपती क्रीडांगणावरती छत्रपती ट्रॉफी मध्ये अमित दादा चिखंकर यांचं स्वागत. तर अमित दादांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण पाहता तर 20 धावा अमित दादा थोडंसं उशीर झाला, अन्यथा आपल्याला सुद्धा सामना खेळण्यासाठी मिळाला असता, क्रिकेटचा आनंद व्यक्त करता आला असता. थोडंसं वेळ झाला आपल्याला येण्यासाठी, तरी हरकत नाही आहे. नंतर कधी जर स्पर्धा भरवली तर आपण निश्चितच अमित दादा, अविनाश दादा असतील, निलेश दादा या त्रिमूर्तीला खेळताना निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहू. दरम्यानचा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय शॉर्टेस्टच्या कव्हरमध्ये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने तर बाल टीमसाठी पारितोषिक आहे 3 चेंडू बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 चेंडू 3 षटकारासाठी अमित दादा चिखंकर यांच्याकडनं हा पारितोषिक आहे. आणि विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा संदीप दादा पाटील, त्याच्यानंतर पॅडी यांच्याकडनं पारितोषिक आहेत. 1111 संदीप दादा यांच्याकडनं आणि 1444 हा पॅडीच्या माध्यमातून पारितोषिक असेल. सिंगल येते, सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 24 आकड्यावरती षटक क्रमांक 30 सुरू आहे. मोनिश पाटील आपण पाहता. स्वर्गीय अभिदादा 11 मांगरूळ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारतोय. पुन्हा एकदा ब्लॉकलचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, वाडीस लोंगांमध्ये क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ मधून लॉंग ऑन मध्ये, परंतु इथे धाव घेण्याचा प्रयत्न पंचांनी रेफर केलाय. थर्ड पंचांकडे रेफर करताना पाहतोय आपण फिरोज सरांना. जाऊया आपण तिसरे फलंदाज बाद असेल. विकेट थोडंसं मात्र मागे पडताना पाहिलं आपण. जबरदस्त टेलिग्रास ओम साई MTC या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर कॅमेरामॅन आपण पाहू शकाल उरणने खूप जबरदस्त टिपताना पाहतोय छायाचित्रण. प्रत्येक बॉलची अपडेट MTCच्या वाहिनीच्या माध्यमातून दिली जातं. आज पाहू शकाल चेहऱ्यावरती एक स्मित अशा आमच्या टीममधील मेंबरांच्या, कारण बऱ्याच दिवसानंतर एक सामना जिंकण्याचा आनंद का असतो ते आज आम्हाला सुद्धा ठाऊक झाला. आमचे रविदादा असतील, निलेश दादा असतील, रतन दादा
आणि संपूर्ण टीम जल्लोषाने मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारला आणि त्यामुळे यशस्वीरित्या सामना जिंकता आला. हा चेंडू नो बॉल. यस, फिरोज सरांकडनं इशारा येतोय, नो बॉलचा इशारा. पाहू शकता येणारा चेंडू फ्रीड असेल. स्क्रीन समोर आपण चेतन पाटीलला बघू शकता. एक अतिशय चांगला बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातोय मांगरूळ टीमकडनं. त्यानंतर राकेश असतील, मनोज असतील. नेक्स्ट चेंडू फ्रीड असेल. जे गमवलं तो थोडंसं गमवताना पाहतोय मुनीश पाटीलला. लेफ्ट आर्म स्विंगर फुलटॉसचा चेंडू, परंतु ह्या चेंडूवरती फ्रीड असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी झाला. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीनुसार धावफलकावरती धावसंख्या 28 या आकड्यावरती पोहोचतोय. 28 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती. तर यानंतर होणारा सामना दोन्ही टीमच्या कॅप्टनने इथे उपस्थित राहायचा आहे. डेव्हन 11 जाडमान चिंचवली बी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना जय बोले नेवाली संघ. कॅप्टनने रिपोर्ट करायचा टॉससाठी. दोन्ही संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतो की टॉससाठी आपण रिपोर्ट करा. धावफलकावरती धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28. 3 चेंडू 3 षटकारासाठी अमित दादा चिकनकर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 5 कोणता खेळाडू ठरेल विकेट अटॅक सुद्धा पारितोषिक. ज्याचं वर्णन केलं होतं तोच गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाज येताना बघतोय. गोलंदाज आपण पाहू शकता चेतन पाटील. शेवटचा अंतिम चेंडू षटक फेकताना हा जबरदस्त तडाखा. व्हॉट अ हिट. फुलटॉस होता आणि चुकीला माफी नाही आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. च्या बॅट मधून षटकार आलाय. 3 चेंडू 3 षटकारांसाठी रोख रक्कम 5,000 रुपयात. हाही चेंडू मात्र शॉर्ट ऑफ लेनचा होता. लेन थोडीशी बदलताना पाहिली आपण आणि खराब फिल्डिंग. थोडंसं नाराज केलंय क्षेत्ररक्षणामध्ये. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी रेफर केल्या पंचांकडे. तर फलंदाज नोट असेल तर या 3 धावा कंप्लीट असतील. तो पुन्हा एकदा आपण पाहू शकता की लेग स्टंपच्या फायर असलेले चेंडू व्हाईट बॉल अवांतर धाव. तो पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय. मनोजचा हा जबरदस्त झेल
फलंदाज होतं फेल, फलंदाज बाद. चांगला खेळ. तर चला कॅप्टन नेवाली आणि चिंचिवली या दोन्ही कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस उडवण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय दोन्ही कॅप्टनना. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट करायचं होतं. चेंडू गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. एक धावीच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 40 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. 40 धावा मी म्हणेल एक चांगली सन्मानजनक टोटल आहे. अजून काही चेतनचा चेंडू शिल्लक आहेत. चेतनच्या या चेंडूवरती पाहायचं आहे कशा पद्धतीचा खेळ असेल. पुन्हा एकदा सरळ उडवलाय. चे आहे की नाही, नो एलिमिनेशन मिळालाय चेंडूवरती. येतो हा षटकार. हॅपी एंडिंग. शेवटच्या अंतिम चेंडूवरती षटकार पेश करून 46 धावा ठोकल्यात आणि आता 47 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. चेसिंग ऑन आहे. परंतु स्वर्गीय अभिदादा 11 मांगरूळ हा संघ कशा पद्धतीचा खेळ दाखवेल हा पाहणे फार गरजेचं असेल दुसऱ्या या इनिंग मध्ये. हॅलो कॅप्टन यायचं आहे टॉस साठी. तर जय बोले नेवाली संघाचा कॅप्टन आपण पाहतोय महेशला. चिंचिवली संघ आपण सुद्धा या. तर अमित दादा चिकनकर यांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. अमित दादांच्या शुभास्ते आम्ही करत आहोत नाणेफेकीचा कौल. तर देविदास या आपण नेवाली. तर नाणेफेकीचा कौल केला जातोय. अमित दादा चिकनकर यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत नाणेफेकी. तर टॉस जिंकलाय नेवाली संघ. नेवाली संघ टॉस जिंकलाय. नेवाली संघ डिसिजन पेंडिंग. बघा टॉस उडवण्यासाठी येतं आपण आपल्या टीमकडनं डिसिजन घेऊन येत जा, कारण जेणेकरून आम्हाला सुद्धा तुम्हाला काय विचारता येईल. हरकत नाहीये. नेवाली संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. सचिन पाटीलचा संघ, हरीश जाधवचा संघ, महेशचा संघ आपल्याला पाहायला मिळेल 22 असतील. तर गोलंदाजी हरेश आम्हाला तिकडने इशारा करतोय की गोलंदाजी स्वीकारतात. यानंतरचा सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी स्वीकारतोय. परंतु मॅच खूप चांगली आहे, चांगल्या स्थितीला आहे. मान्यवरांची मांडी बाबाजी इथे उपस्थित होतात, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. तर मॅचकडे वलन घेऊया आपण. 47 धावांची गरज आहे. या 47 धावा कशा पद्धतीने चेस होतील ऐकूया आपण विशालला.
गणेशजी पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये डबल 47 धावा बनवला गेला. 48 धावांचं लक्ष, 46 धावा बनवला गेला आणि 47 धावांचं लक्ष. आणि हा सामना जर आपण पाहिला 4 ओव्हरची मॅच, याआधी आपण एका टीमला 58 चेस करताना पाहिलं आणि एका टीमला 56 चेस करताना पाहिलं. पण या सामन्यामध्ये आता मांगरूळ संघ 47 चेस करताना दिसेल का? पहिलाच बॉल, फॉलिंग स्लॉक स्वीप, बॉल हवेमध्ये आहे. लॉंग लेगचं क्षेत्र खाली आहे. फिल्डर आता धावतायत आणि शेवटच्या चरणावरती बॉल देखील निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. स्लॉक स्वीप पाकल्यानंतर खऱ्या अर्थाने जर टेनिस बॉल क्रिकेट जर आपण पाकलेला अगदी जवळून पाकला आणि व्यावसायिक क्रिकेट जर तुम्ही पाहत असाल तर त्यामध्ये आवर्जून मी फरदीन काझीचा उल्लेख करेन. त्यानंतर तुम्हाला नावाचे अमोल सेल्वम जर माहिती असतील तर ते देखील भरपूर चांगल्या पद्धतीने फॉलिंग स्लॉक स्वीप खेळतात. आणि आता देखील पायांवरती फुल टॉस आणि सध्याचा घडीला हा चेंडू जो टाकला होता ना, हिंदीमध्ये एक म्हण आहे ना, आ बैल मुझे मार, त्याचप्रमाणे हा बॉल टाकला होता आणि काय फटका देखील येतो गॅपमध्ये. बॅक टू बॅक 2 चांगले फटके. चौकार. आणि आणखीन एक फटका त्याच दिशेने चाललाय. 2 1 बाउन्स गेले होते आणि तिसरा फटका जर पाहावा लागेल आणि निर्णय अजून देखील आलेला नाहीये. आणि हा बॉल देखील एका टप्प्याने गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा तिसरा चौकार येतो आणि अमित दादा चिकनकर दादांच्या माध्यमातून एक प्राइज आहे. भारत संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने एका षटकामध्ये 3 विकेट कोणत्याही पद्धतीने घेतले, म्हणजे 3 विकेट एका ओव्हरमध्ये आले पाहिजे. जर काढले गेले तर अमित दादांकडून तब्बल 1500 रुपयाचं प्राइज इथे दिलं जाईल. बट सध्याच्या घडीला सलगचे 3 चौकार येतात बॅटर मनोजच्या बॅटमधनं. मागील सामना आपण जो पहिला सामना आजच्या दिवसामध्ये पाहिला होता त्या मॅचमध्ये देखील मनोजने फार चांगली बॅटिंग केली होती. शेवटच्या चरणावरती तो रनआउट झाला होता, तो देखील नो बॉलवरती झाला होता मला आठवतं. बट तिथे निखिलच्या चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती मांगरूळ टीमने बाजी मारली होती. बट या सामन्यामध्ये देखील मनोजची तीच क्लास बॅटिंग आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली, कारण 3 चांगले फटके आले, 3 चौकार, धावफळक 12 वरती. नेक्स्ट बॉल. आता देखील जर आपण पाकलं आउट शाउट अपील, अंपायरने नकारलं. आणि बघा सातत्याने मनोजचे प्रयत्न जर आपण पाकले ना तर ऑनसाईडलाच खेळण्याचे प्रयत्न केले जातात. बघा 3 फटके चांगले आले. बट कधी कधी काय होतं की जेव्हा तुम्ही पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करत असता बॉलच्या मेरिटवरती खेळणं देखील आवश्यक आहे, कारण जर पाकले तर बॉल पायांवरती आदळला होता आणि अंपायरने ज्याप्रमाणे सांगितलं, आय थिंक स्टंपला मिस करत असेल तेच अंपायरने सांगितलं होतं. नेक्स्ट बॉल. आता स्टेप आउट झाला, फुल टॉस होता, ऑन द राईट स्ट्रोक खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडू चालला. फिल्डिंग चांगली राखली कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डरचे. तोपर्यंत इन बिटवीन या 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. धावफळक या 2 धावांच्या मदतीने स्कोर काढता 14 धावा धावफळकावरती. दुपारचं सत्र आपण सर्वजण पाहता. जय गावदेवी क्रिकेट संघ चिंचवली आयोजित छत्रपती चषक 2024 दिवस दुसरा आणि दुसरा फेरीतील पहिला सामना बाल बी त्यांचा अगेन्स्ट मांगरूळ. आता प्रचंड वेग, अतिरिक्त गतीने हा चेंडू टाकला होता, पडल्यानंतर थोडा खाली देखील राखला आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं खेळ समाप्त पहिल्या षटकाचा. आणि पहिल्या षटकाचा क्रेस धावफळक जर आपण पाहिलं तर आहे 14 धावा, म्हणजे त्या 3 षटकामध्ये जर आपण विचार केला तर 33 धावांची अजून देखील आवश्यकता. 11 रन प्रति ओव्हर अजून देखील इथे बनवायचं आहेत. आणि यानंतर जो होणारा सामना आहे त्याचा देखील टॉस इथे झाला. तीन षटकांमध्ये अजून देखील 33 धावांची आवश्यकता इथे असेल. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला बघा 4 ओव्हरची मॅच, म्हणजे एकच ओव्हर पॉवर प्लेचं होतं. आता त्यानंतर जे उर्वरित 3 षटक आहेत ते नॉन पॉवर प्ले आहेत, म्हणजे 4 फिल्डर इनफिल्डमध्ये आणि बाकी सर्व फिल्डर तुम्हाला बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळतील. आणि त्याचप्रमाणे इनफिल्डमध्ये फील्ड प्लेसमेंट ज्याप्रमाणे लावले जात आहेत, एक फिल्डर आपल्याला जर आपण पाहिलं गेलं तर ठीक पाहायला मिळतोय शॉर्ट थर्डला आणि एक फ्लाइंग स्लिप देखील पाहायला मिळत आहे. आणि त्याचप्रमाणे एक फिल्डर फाईन लेगला आणि एक फिल्डर कव्हर क्षेत्रामध्ये इनफिल्डमध्ये पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर गोलंदाज
तेजस म्हात्रे दरम्यान गोलंदाजी मार्कवरती तयार होतो आणि त्याचप्रमाणे जर आपण ऑनसाईडला फिल्डिंग पाहिली तर डीपमध्ये स्क्वेअर लेग लाईक फिल्डर, त्याचप्रमाणे डीपमध्ये काऊ फेसमध्ये एक फिल्डर, एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफ आणि एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. पुलचा फटका खेळायचा होता बट टॉप एज लागतोय. बॉल दरम्यान मागे चालला, फाईन लेगला फिल्डर मिळेल एक सिंगल. मग शॉर्ट पिच बॉल टाकला होता कारण खऱ्या अर्थाने जे मी सांगितलं की डीपमध्ये स्क्वेअर लेग लाईक फिल्डर आहे आणि कदाचित त्याला प्लेमध्ये आणायचं त्या अनुषंगाने बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी टाकली होती. आणि जर गती असेल आणि शॉर्ट पिच डिलिव्हरी जर तुम्ही खांद्याच्या लाईनला जर टाकू शकले तर खऱ्या अर्थाने तो देखील आजच्या डेटला पण पाहिलं तरी शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये भरपूर चांगलं वेपन आहे. बट आता धीम्या गतीने टाकला आणि बॅटची एज मिळेल सफलता. पकला धक्का. बॅटर मनोजला आता डगआउटची दिशा दाखवली तेजसने. पकला धक्का लागला. केलं होतं अमितदादा चिकनकर दादांच्या माध्यमातून हे प्राईज लावलं गेलं होतं की बघा बाळ संघाचा कोणताही गोलंदाजा नाही एका ओव्हरमध्ये जर 3 विकेट घेतली तर तब्बल 1500 रुपये दादांच्या माध्यमातून दिले जातील आणि 1 विकेट तर आला. आणखीन 2 जर विकेट इथे तेजसने काढले तर डेफिनेटली 1500 रुपये दिले जातील. आणि पगला धक्का देखील लागला आणि विकेट महत्त्वाची होती कारण पगल्या षटक आपण पागलं जिथे 14 धावा आल्या होता. ओव्हर द विकेट यावेळेस गती देखील होती आणि दिशा इथे खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धाव फलक पुढे जातो. 16 धावा धाव फलकावरती आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आला म्हणजे ओव्हरमधला जो एक बाउन्सर होता तो देखील इथे आता कंप्लीट झाला. नेक्स्ट बॉल आता देखील बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी अतिरिक्त बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळाला बट शॉर्ट थर्डला मिस्टेक झाली आणि त्या जोरावरती लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल इथे मिळेल. धाव फळक आता पुढे जातो या एका धावेच्या मदतीने. 17 धावा धाव फळकावरती. असा दिवस जर आपण पाहिला एक एक्झिबिशन मॅच जर सोडून दिली तर त्यानंतर जे दोन सामने झाले अशा दिवसामध्ये आणि ते 2 सामने या दोन्ही संघांनी जिंकले होते. त्यामध्ये पहिला सामना मांगरोळ अंतिम 3 चेंडूंवरती 12 धावा निखिलने चेज केल्या आणि मिस्टर आमिंग हवेमध्ये आहे बट फिल्डरसाठी संधी नसेल कारण हा चेंडू जर आपण पाहिला रोमांस लँडमध्ये पडतो. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील आणि बघा जी चर्चा मी करतो होतो की फर्स्ट मॅच मांगरोळ टीम निखिलची चांगली बॅटिंग झाली. त्यानंतर सेकंड मॅचमध्ये एकंदरीत स्वतःलाच अडचणीमध्ये टाकून दिलं होतं भाल बीने बट शुभाच्या चेंडूवरती एक सिंगल कंप्लीट झाली होती आणि तिथे ती मॅच भाल बीने जिंकली होती. पण या मॅचमध्ये काय घडेल. धीम्या गतीने टाकला स्लो वन बोट फिरवली होती त्याचा फायदा नक्कीच होईल. आणखीन एक सफलता मिळेल. दुसरा धक्का आता इथे लागला. बघा सुरुवात चांगली झाली बट त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आपल्या टीमला कमबॅक करून देतात गोलंदाज तेजस. धक्का लागला दुसरा. दिवाळी गावचे आणि बघा 2 विकेट आलेत आणि 1 विकेट जर आणखीन इथे आली तर अमित दादांकडून 1500 रुपयाचं पारितोषिक इथे गोलंदाजाला दिले जाईल. 2 विकेट आलेत. न्यू बॅटर निखिल आणि पुल करण्याचा प्रयत्न होता फ्रंट फुटवरनं लॉंग ऑलला मिसफिल्ड देखील झाली आणि दुसऱ्या धाव्यासाठी देखील फलंदाज परतलेत आणि 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील आणि जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे खेळ देखील समाप्त आहे. 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा धाव फलकावरती म्हणजे ते 12 चेंडू आता आवश्यकता आहे 26 धावांची. त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ड्रिंक्स ब्रेक्स तोपर्यंत देऊया रेजे मास्टरला संधी आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद.
शिल्लक आहे आणि 2 षटकांमध्ये आता 26 धावांची इथे आवश्यकता. 12 मध्ये 26 बनवायचे आहेत आणि याआधी आपण पाहिलं होतं की 12 मध्ये 26 हव्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये आणि तिथे चांगला खेळ राहिला होता. पण इथे चेंजेस काय आहेत की तो सामना वेगळा आहे, हा सामना वेगळा आहे, हा गोलंदाजी क्रम वेगळा आहे. 12 मध्ये 26 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल काय गतीने टाकला, फुल अँड डिलिव्हरी वाईड ऑफ स्टंप. दरम्यान जर आपण पाहिलं तर डॉट बॉलने सुरुवात या षटकाची गोलंदाज करतोय देवेश. साईड आर्म ऍक्शन आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं जर इतक्या गतीने चेंडू जर ते टाकू शकतील सटीक लाईन आणि लेंथ वरती तर त्यांचा अगेन्स्ट मोठे फटके खेळणे कार्य देखील एखाद्या फलंदाजासाठी फार अवघड आहे. पण सध्या घडीला ही चांगली सुरुवात त्यांची, कारण इथे या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी होणं आवश्यकच आहे. कारण डिफेंड करण्यासाठी रन जर आपण पाहिले तर 26 आहेत. आता 11 चेंडू 26 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी आणि पुलचा हा फटका डीप मध्ये काउ फेस मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग राखली. एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल आणि दरम्यान या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातोय. 22 धावा धाव फलकावरती. बघा साईड आर्म ऍक्शनचा जर विचार केला तर साईड आर्म ऍक्शन खऱ्या अर्थाने फेमस केली लसित मलिंगाने. त्यानंतर आपण श्रीलंकाचाच मथिशा पाथिरानाला पाहिलं, त्यानंतर नुवान थुसाराला आपण पाहिलं. अजून देखील येत्या काळामध्ये भरपूर मला वाटतं नावं त्या ॲक्शनच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतील. कारण हे ॲक्शन ॲज अ बॉलर फार डिफिकल्ट आहे, कारण साईड आर्म ॲक्शन आणि भरपूर चांगल्या पद्धतीने रिलीज करणं अवघड आहे. बट हा फटका हवेमध्ये लॉंग ऑफ कॅच इथे ड्रॉप. लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचले होते बट कॅच इथे ड्रॉप. आणि आता ही कॅच किती माग पडेल, कारण याआधी जर आपण पाहिलं तर एका टीमने ओव्हर थ्रो केला तिथे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर निखिलची चांगली बॅटिंग झाली. नेक्स्ट बॉल आता स्टेप आउट देखील झाला होता बट लाईन दरम्यान इथे खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. नेक्स्ट बॉल लास्ट बॉल आपण पाकला अतिरिक्त रन धाव फलक सध्या सगळीला 25 म्हणजे अजून देखील जिंकण्याकरिता 22 धावांची इथे आवश्यकता. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल आणि दरम्यान जर आपण इथे पाकलं तर स्विंग अँड मिस डॉट बॉल इथे येतोय. बावीस धावांची आवश्यकता. आता प्रेशर इथे वाढतोय कारण मी सांगितलंच होतं देवदादा पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. मांगरूळच्या कोणत्याही बॅटरने सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 1000 रुपये दादांच्या माध्यमातून इथे दिले जातील. आणि सध्याच्या घडीला परिस्थिती देखील अशी आहे की मोठे फटके हवेत. तसेच बॅटर निखिल यांचा बॅटमधनं जर 3 षटकार येतात तर देवदा पाटील यांच्या माध्यमातून 2000 दिले जातील. बट सध्याच्या घडीला मिस्टामिंग हव्यामध्ये स्वतः गोलंदाज उपस्थित, कॅच पकडली जाईल कॉट अँड बॉलच्या स्वरूपामध्ये. आता हा धक्का आणखीन एक 30 लागला तिसरा. आणि खऱ्या अर्थाने जर आपण आता पाहिलं ना तर हे समीकरण आता फार अवघड झालंय, कारण 12 मध्ये 26 हव्या होत्या. बट देवेश आउटस्टँडिंग बॉलिंग. हे षटक 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि 5 चेंडूवरती मला वाटतं 4च धावा त्याने आतापर्यंत खर्च केला. 7 चेंडू शिल्लक, 22 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू महत्वाचा. इथे एक बाउंड्री हवी आहे मांगरूळ टीमला, कारण याआधी 12-26 समीकरण त्यांनी चेंज केलं होतं. बट जे मी सांगितलं
एक नवीन सामना, नवीन चॅलेंजेस, नवीन गोलंदाजी क्रम आणि त्यांचा अगेन्स्ट या रन चेज करणं हे इतकं देखील सोपं नव्हतं. बट खऱ्या अर्थाने जे कार्य देवेशने या षटकामध्ये केलं, ऑलमोस्ट आपल्या टीमला आता तो विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. कारण 7-22 समीकरण येते शिल्लक. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला. शेवटचा बॉल पॅनवरती आदळलाय. अपील अंपायर्सने नकारलं. आणि लास्ट बॉल जर आपण पाहिला, एकदा रिप्ले पाहूया. कारण असं वाटलं की चेंडू आधी आला आणि बॅट नंतर फिरली. बघा रिप्ले आपण पाहतोय. ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. बघा चेंडू पायावरती आदळला आणि त्यानंतर बॅट फिरली. म्हणजे किती गतीने गोलंदाजी झाली या सेकंड लास्ट ओव्हरमध्ये. शेवटचे 6 चेंडू, आता 22 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर. चला टीम भाळ बी, आपल्याला विनंती असेल की प्लीज घाई करा, फिल्डिंग सेट करा. भाल बी टीम खेळत आहेत आणि कदाचित आमचे भाग्यजी म्हात्रे देखील आवर्जून हा सामना पाहतच असतील. त्यांच्याकडून देखील भाल बी टीमला शुभेच्छा. आणि तसेच अमितदादा चिकनकर स्वतः जर पाहिले गेले तर पाठबळ देण्यासाठी नेहमीच ते भाल बी टीमच्या मागे उभेच असतात. आणि आज देखील त्यांची उपस्थिती आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक देखील आपण पाहिलं. अजून देखील 1 ओव्हर बाकी आहे. कदाचित या लास्ट ओव्हरमध्ये देखील जर गोलंदाजाने 3 विकेट घेतले तर अमितदादांकडून 1500 रुपये दिले जातील. 6-22चं समीकरण इथे उरलं आणि लास्ट ओव्हर गोलंदाज तयार होतोय. सहा चेंडू 22 धावांची आवश्यकता. अजून देखील या सामन्यामध्ये काही शिल्लक आहे का? कारण पगले 3 चेंडू जर 2 बाउंड्रीज येतात पहिल्या 3 चेंडूवरती ती तर मे बी आणखीन एक लास्ट बॉल थ्रिलर पाहायला मिळू शकतोय. लास्ट ओव्हर गोलंदाज मनाल दरम्यान तयार होतोय. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल दरम्यान शॉर्ट पिच टाकलाय आणि सांगतायत अंपायर की दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. 6 मध्ये 21 धावांची आवश्यकता. पण क्रिकेटमध्ये आजच्या डेटला ज्याप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेट पुढे गेला असे समीकरण देखील आपण बहुतांश वेळा चेज होताना पाहिलेले होतात. बट त्यासाठी सध्याच्या घडीला ना स्वतःची जी अबिलिटी आहे, स्ट्रेंथ आहे, तिला थोडं बॅक करावं लागेल बॅटर्सला. 6-21 आणि दरम्यान हा निर्धाव चेंडू येतो. एक डॉट बॉल देखील ना आता टोचतोय टीम मांगरूळला आणि एक डॉट बॉल विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय भाल बी टीमला. करा आता समीकरण येते 5 चेंडू आवश्यकता आहे 21 धावांची. ऑल ओव्हर फार चांगला खेळ पाहायला मिळाला आज भाल बी टीमचा. कारण एकंदरीत याआधी आपण रोहित आणि तेजस्वी ओपनिंग पार्टनरशिप या आधीच्या सामन्यामध्ये पाहिली आणि या सामन्यामध्ये देखील आता गोलंदाजीमध्ये दमखम इथे खऱ्या अर्थाने दाखवला जातो. आणि बघा विकेट किपर पर्यंत जर डायरेक्टली बॉल कॅरी होतो तर तो निर्धाव आहे. त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर मागील चेंडू डॉट असेल आणि चेंडू आता शिल्लक 4 आणि 4 चेंडूवरती आवश्यकता आहे 21 धावांची. हा बॉल देखील मागे चाललाय आणि दरम्यान आता रनआउटची देखील शक्यता. बॅटर होतील रनआउट आणि या सामन्यामध्ये आता असंच वाटतंय की फक्त शिल्लक आहेत औपचारिकता. आवश्यकता आणि खऱ्या अर्थाने भाल बी टीमचा जो स्टँडर्ड आहे, त्यांचा खेळाचा जो स्टँडर्ड आहे तो दाखवणारा खऱ्या अर्थाने हा सामना होता. कारण याआधी बॅटिंगच्या जोरावरती बाजी मारली, बट या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या जोरावरती आता विजयाच्या दिशेने चाललेत. आता फक्त 2 चेंडू शिल्लक आणि या सामन्यामध्ये जास्त काही उरलेलं नाही. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. इथे फक्त हाच प्रश्न आहे की भाल बी टीम किती रन्सने मॅच जिंकेल. बट निराश असेल टीम मांगरूळ, कारण याआधी भरपूर चांगला खेळ राहिला. बट या मॅचमध्ये देखील मनोज बाद झाल्यानंतर एकही असा बॅटर नाही दिसला ज्याने चांगला खेळ केला. षटकार जरूर येतोय बट फार उशीर आता इथे झाला. कारण बघा क्रिकेटच्या खेळामध्ये योग्य वेळेवरती योग्य खेळ
या शब्दाला या गोष्टींना देखील फार महत्त्व आहे. वेळ एकदा निघून गेली तर तुम्ही कितीही चांगला खेळ करा त्याला काही किंमत नसते. आणि सध्याच्या घडीला हे फटके जरूर येतात बट हे फटके आधी यायला हवे होते, कारण हे फटके जर मागील षटकामध्ये किंवा या षटकाच्या सुरुवातीमध्ये जर आले असते तर ही लढत अजून देखील कायम राखली असती. पण आता एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती जर आपण पाहिले तर रन्स बाकी आहेत 15. सुलक्षणजी भोईर साहेबांचं देखील इथे शुभ आगमन झालं. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि अवघ्या 14 धाब्यांनी ही बाजी इथे मारली टीम भाल बी ने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम भाल बी अँड हार्ड लक टीम मांगरोळ. आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया